ॲनिमल चित्रपटाचा फर्स्ट हाफ हा उत्कृष्ट आणि सेकंड हाफ हा अत्यंत टुकार असं म्हणणाऱ्या लोकांना चित्रपट खरंच कळला नसावा किंवा त्यांची बौद्धिक कुवत ही टायगर आणि पठाणपुरतीच मर्यादित असावी असा माझा अंदाज आहे. कारण रणविजय ते ॲनिमल हा प्रवास खरा चित्रपटाच्या उत्तरार्धात उलगडण्यात आला आहे. पोस्ट क्रेडिटला रणबीरचे भयावह रूप आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यासमोर पुढच्या भागात उभं राहणाऱ्या रणविजयसाठी उत्तरार्ध बांधण्यात आला आहे. अर्थात यामध्ये तृप्ती डिमरीचं पात्र रणबीरचं तिच्याकडे आकर्षित होणं आणि पुढील भावनिक गुंतागुंता हा एक सब प्लॉट सोडला तर बाकी सगळ्याच बाबतीत ॲनिमलचा उत्तरार्ध खऱ्या अर्थाने तगडा आहे. ॲनिमलचा शेवटचा अनिल कपूर आणि रणबीर कपूरच्या सीनमध्येच या सगळ्या कोलाहलामागचं सार मांडला आहे. रणविजयची आपल्या कुटुंबाप्रती असलेली काळजी आणि प्रेम जेव्हा कोणाच्याच ध्यानात येत नाही तेव्हा त्याच्या पडलेला हताश चेहरा खूप काही सांगून जातो. चुकीचा मार्ग अवलंबूनही आपल्या बापाला जसं अपेक्षित होता तसा मुलगा आपण होऊ शकलो नाही याची खंत त्याच्या चेहऱ्यावर साफ पाहायला मिळते. रणबीरचा हा आतून पार पोखरलेला रणविजय लोकांसमोर आणण्यासाठीच उत्तरार्धातील कित्येक सीनची नितांत गरज होती हे आपल्याला तेव्हाच ध्यानात येतं. मित्रांनो, याही पलीकडे जाऊन कित्येकाने या चित्रपटामध्ये लॉजिक शोधायचा जो पराक्रम केला आहे तो तर हास्यास्पद आहे. आपल्या पाळीव कुत्र्याला मारल्यावर असाच किंबहुना याहीपेक्षा भयंकर असा हिंसाचार करणाऱ्या जॉन विक मध्ये या लोकांना लॉजिक दिसलं नव्हतं का? मिशन इम्पॉसिबल मध्ये टॉम क्रूज जे काही करतो त्यावेळी ही मंडळी लॉजिकची भाषा का करत नाही? क्विंटन टॅरंटिनोच्या चित्रपटात हाच हिंसाचार चवीने पाहताना कुणीच लॉजिक बद्दल काहीच का बोलत नाही? इतकंच कशाला शाहरुख खानच्या जवानमध्ये तो ज्या तुरुंगाचा जेलर दाखवला आहे तसं जेल या पृथ्वीतलावर कुणी शोधून दाखवेल का? टायगर 3 मध्ये सलमान खान पाकिस्तानला मदत करण्यासाठी जो आटापिटा करतो त्यावेळी कुणीच लॉजिकबद्दल का बोलत नाही? मग रणबीर आणि वांगा यांच्या ॲनिमलच्या बाबतीतच हा दुजाभाव का? वांगाने खुलेआम बॉलिवूडला ललकारलं म्हणून की त्यांनी खरंच एक वेगळ्या धाटणीचा प्रयोग सादर करून लोकांची तोंड बंद केली म्हणून याचं उत्तर तुम्हालाही माहीत आहे. ॲनिमलमध्ये रणबीर 500 लोकांना क्रूरपणे मारूनही त्याला पोलीस का हात लावत नाहीत? त्या हॉटेलमध्ये 500 किलोची मशीन गन आणताना उपेंद्र लिमयेच्या पात्राने टोर भरला होता का की नाही? असे बाळभूत प्रश्न ज्यांना पडले आहेत खरंच त्यांच्या बुद्धिमत्तेची कीव करावीशी वाटते. कारण हा एक काल्पनिक चित्रपट आहे आणि ही मंडळी सोयीस्करित्या ते विसरले आहेत. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा विचार करता ॲनिमल हा फारच उत्कृष्ट चित्रपट आहे का? तर नाही, तसं नाही. यातही बऱ्याच त्रुटी आहेत, प्रॉब्लेमॅटिक गोष्टी आहेत. पण म्हणून आपण त्याच्या इतर बाबींकडेही दुर्लक्ष करणार आहोत का? एक लक्षात घ्या मित्रांनो, कीर्तनाने समाज जसा सुधारत नाही तसाच तो तमाशाने बिघडतही नाही. हे आपल्या ध्यानात कधी येणार कोणास ठाऊक? सैराट पाहून पोरापोरींची पळून जाणं किंवा ऑनर किलिंग थांबलं का? दिल्ली क्राईम सारख्या सिरीज नंतर देशातील बलात्कार थांबले का? पीके किंवा ओ माय गॉड पाहून लोकांनी देवावरच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं करायला सुरुवात केली का? नाही ना. मित्रांनो, या सगळ्याची उत्तरं जेव्हा आपण देऊ तेव्हा एक गोष्ट ध्यानात येते की शेवटी हे चित्रपट आहे, त्याकडे कितपत गांभीर्याने पाहायचं आणि नेमकं किती वाहवत जायचं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून फिल्म्सला रिलेटेड अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद.